आजच्या दिवशी बाबासाहेबांची जयंती देश आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते, पण ही जयंती नसून बाबासाहेबांचा अपमान आहे आणि हे मी काही वेळात प्रूफ करेलच. त्याआधी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, कारण असे कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक मी सोडून दुसरं कोणी बनवत नाही. तर सुरुवात करूया. बाबासाहेबांची जयंती महिलांसाठी सण असायला हवा, कारण त्यावेळी बाबासाहेबांनी महिलांच्या अधिकारांसाठी हिंदू कोड बिल आणलं होतं. पण काही रूढीवादी लोकांनी ते हिंदू कोड बिलाला विरोध केला. ज्या हिंदू कोड बिलामध्ये महिलांच्या शिक्षणापासून रोजगारापर्यंतच्या सोयी होत्या. आई वडिलांची प्रॉपर्टी भावासोबत बहिणीलाही मिळावी ही संकल्पना हिंदू कोड बिलात बाबासाहेबांनी मांडली. आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला चूज करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. एखाद्या स्त्रीवर अन्याय झाल्यानंतर त्याचा विरोध करण्याचा आवाज त्या स्त्रीला बाबासाहेबांनी दिला. पण आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की बाबासाहेब फक्त एका समाजापुरतेच राहिलेत. मी काही अशाही स्त्रिया बघितल्या ज्या म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय. आज मला खास करून त्यांना सांगायला आवडेल की हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय की बाबासाहेबांनी माझ्यासाठी काय केलं, तो प्रश्न विचारण्याचा अधिकारही तुम्हाला बाबासाहेबांमुळे मिळाला. दुसरीकडे आज मस्त डीजे लावून नाचून बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. आता त्या मिरवणुकीमध्ये पोरं मस्तपैकी दारू पिऊन नाचतात. बाबासाहेबांचा पहिला अपमान तर इथेच झाला. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा देताना काही प्रतिज्ञा करून घेतल्या आणि त्यातली एक प्रतिज्ञा म्हणजे मी मद्यपान करणार नाही. आणि आता बाबासाहेबांच्या जयंतीला लोक दारू पिऊन नाचतात. काही लोक साऊंड लावून धिंगाणा करण्यामागचं जस्टिफिकेशन असं देतात की आम्ही 364 दिवस पुस्तक वाचणार पण एक दिवस नाचणार. आता त्या लोकांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही 364 दिवसांमध्ये किती पुस्तकं वाचली. आता यावर काही लोक मला कमेंट मध्ये येऊन शहाणपणा शिकवतील, पण मला शहाणपणा तुमच्याकडनं शिकण्याची काहीच गरज नाहीये, कारण मी बाबासाहेबांकडनं तो आधीच शिकलो. म्हणूनच आज समाजाचा आवाज बनून समाजासोबत उभा आहे. मला एकच वाटतं की बाबासाहेबांची जयंती ही विचारांची जयंती असायला हवी आणि असा धिंगाणा करून कधीच बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचणार नाही. आज फक्त अख्ख्या पुण्यामध्ये साऊंड सिस्टम लावण्यामध्ये प्रत्येक जण जेवढे पैसे वाया घालवतं तेवढ्या पैशांवर एक बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारं विद्यापीठ उभं राहू शकतं, कारण हा वारसा विचारांचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा की नेमका कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.